हा श्रीराम करडे. कर्डिले गाव कडा. कडाष्टी. अच्छा, तुम्ही तुमचं शिक्षण चालू आहे की पुढे जॉबला आहे आणि घरचा माल आला म्हणून आज आलाय असं काय आहे? घरचा माल आला म्हणून आलेला आहे तुम्ही जॉबला आहे आता का? घरीच होतो. हा मला सोडून पण घरीच होता पण तुम्ही आता शेतीत वाहून नाही घेतलेलं, तुमचा काहीतरी जॉब आहे बरोबर, पण तुम्हाला तरी का मला बरोबर यावं असं वाटलं? मी प्रत्येक वेळेस येतो नाही का म्हणजे की घरच्यांच्या प्रति भावना किंवा तुम्ही कष्ट करताय तर माझी मार्केटिंग पर्यंत मी जाऊन येईल, पण ज्या वेळेस आता तुम्ही इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इतर पण आमच्या असं काय वाटलं की जेणेकरून इथं यावं? बाहेर काय होतं, मी सोलापूरला पण टाकलेलं आहे मला, पण तिथं अशी इथं कसं कॅमेरे वगैरे येतं लक्ष देतात नाही का म्हणजे आतमध्ये, तर तिकडे माल असं चोरी वगैरे होतो, तिथं बसावंच लागतं मालाला राखत नाही का राखत इथं काही बरं इथं राखण नाही चोरी नाही होत, पण तुम्हाला रेटमध्ये समाधान वाटतं का इतर आणि इथं? म्हणजे रेट पण बरोबर म्हणजे जसा माल होता ना मला थोडा डाग पडलेला म्हणून जट्टा होता तसे ते बरोबर जे पाहिजे तसे जे पाहिजे तसे रेट भेटले. पण आज तुम्ही कुटुंबाच्या प्रती म्हणजे अजूनही तुमची धडपड जीवनाची चालू असेल, म्हणजे जे काही तुम्ही क्षेत्रात जॉब असेल नोकरी असेल ज्या काही जाणार असाल, पण तुम्हाला तुमच्या आई वडील शेतकऱ्याची जाण आहे म्हणून तुम्ही येता, नाही तर तुम्ही बिंदास जरी जॉबला असता. हल्लीची लोक पूर्ण युट्यूबमध्ये आपल्या ह्याच्यात व्हॉट्सअपमध्ये फेसबुकमध्ये अडकलेले असतात, सकाळी उठत नाहीत लवकर, पण तुम्ही इथपर्यंत येतात त्याबद्दल तुझ्या घरच्यांना पण एक प्रती, तसं आमचा मुलगा सुद्धा मला थांबून देत नाही, मला यायचेच, म्हणजे तसे तुमच्या भावना मला वाटल्या. पण ज्या आता वयस्कर मंडळी इथं मार्केटला येतात, तुमच्या तरुणांनी काय केलं पाहिजे, असं तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी काय केलं, तुमच्या भावना काय? आता यांचं ऐकलं नाही का यांचं पण ऐकलं तर यांच्याकडून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. हा, पण हे तुम्ही घरी थांबला असता आणि तुमचे वडील झाले असते, तुम्हाला शिकायला मिळलं असतं का? नाही नसतं भेटलं. त्यामुळं तरुणांनी उद्या 10 पावलं पुढे जाण्याची क्षमता तुम्ही शिक्षणात ठेवलेली आहे, किंवा आता जर युग जवळ आलेले आहे. पूर्वी कुणाला काही सांगत नव्हतं, पण आता दिल्लीत काय चाललंय तर गल्लीत लगेच कळते का नाही? मग तुम्ही 10 पावलं पुढचा अभ्यास असणार, यांना मोबाईल जरी घेतला असेल तर पहिल्यांदा यांना बटन दाबाची सुद्धा कळली नसते, मलाच कळलं नव्हतं. फोटो पाठवा मी यांना सांगतो पाठवा म्हणलं. मग ही टेक्नॉलॉजी तुम्ही ईमेलद्वारे किंवा तुमच्या पुढेही काही संदेश पाठवू शकता, किंवा आपल्याला जगाचं नॉलेज येणारी ही आपली नवजवानांची फळी, तर त्यात तुम्ही इथपर्यंत आलात. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्हाला बोलतं का गेलं की तुमच्या पेरावरून किंवा तुमच्या चेहऱ्यावर मला असं वाटलं की तुम्ही भले शेतात नसाल, जॉबला असाल, नोकरीला असाल, शिक्षणाला असाल, पण तुमच्या शेतीच्या प्रति भावना चांगल्या आहेत म्हणून तुम्ही इथं ऐकत बसलेला आहे, श्रवण केलंय तुम्ही सगळं. ही ऐकलेली शिदोरी ही तुमच्या कामाला येणारी आहे. नक्की आत्मविश्वास का फक्त ते दुसरी बोलत होती आपण ऐकतो? सगळ्यांचं म्हणजे त्यांच्याकडून काहीतरी काही त्यांच्या भावना असतील ना ते समजून घ्यायचं, म्हणजे ते बोलले अजून काहीतरी नवीन नवीन ऐकायला भेटलं नाही का, कोण कसं हे करते शेती करते. म्हणून उद्याच्या भविष्यात तरुणांनी मार्केटपर्यंत आलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. तुमचं नाव आणि गाव काय? श्रीराम काकासाहेब कर्डिले, कडा. कडाष्टी. दुष्काळी भाग आहे, अगदी मोलमजुरी करणारी त्या भागातली मंडळी आहेत, ऊसतोडी करणारी मंडळी आहेत, आणि भयान परिस्थिती मी अनुभवलेली त्या भागातली आहेत. आणि मागच्या वर्षी पावसाने खूप थैमान घातलेली जागा आहे, खूप थैमान म्हणजे अख्खी घरं बुडाली होती अशी ही जागा आहे, तरी ही खचलेली नाही, मनाने काम करतायत आणि उद्याचं भविष्य घडवतायत. मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो की आपण उद्या वयस्कर मंडळीपर्यंत जर आपण एकत्र आलो आणि त्यांचे विचार आपण घेतले तर मला असं वाटतं हे विचार कुठेही पुस्तकात पाहायला भेटणार नाही, कुठेही शिक्षणात पाहायला भेटणार नाही. हे मार्केटिंग दररोज बदलत असताना बदललंच पाहिजे, ते आपण टिकलं पाहिजे, दररोजची शेती आपण केली पाहिजे. बरोबर. धन्यवाद.